येत्या काळामध्ये बुलेट ट्रेन सारखा मोठा प्रकल्प सुरू होणार आहे। त्यामुळे गुजरातमधल्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये येऊ नये, तर महाराष्ट्रामधल्याच लोकांनी गुजरातमध्ये जाऊन आपापला व्यवसाय सुरू करावा, असं आवाहन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय। गणेश नाईक यांच्या हस्ते पालघरमध्ये ग्लोबल कोकण महोत्सव आणि सरस प्रदर्शनाचा उद्घाटनाचा समारंभ पार पडलाय। 4 दिवस सुरू राहणाऱ्या या महोत्सवामुळे ग्रामीण भागामधल्या व्यावसायिकांना रोजगाराची मोठी संधी मिळेल, असा विश्वासही गणेश नाईकांनी व्यक्त केलाय। याच वेळेला बोलत असताना गणेश नाईक यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा घेऊन गुजरातमधले लोक महाराष्ट्रामध्ये तर येतीलच, पण महाराष्ट्रामधल्या लोकांनी देखील थेट गुजरातमध्ये जाऊन आपापला व्यवसाय सुरू करायला हवा, असं आवाहन त्यांनी केलंय। भविष्यकालामध्ये ही सगळी मी नावं घेतली, या बंदरांना उत्कृष्ट जेटी निर्माण केली जाईल आणि मुंबई पासून निघणाऱ्या प्रवासी बोटी या ठिकाणी येतील आणि वेळ पडले त्या बोटी गुजरात परत पण जातील। जर बुलेट ट्रेन येते तर म्हणजे आमच्या लोकांना तिकडे पण जाऊन बघू द्या ना, काय तिकडे गुजरातच्याच लोकांनी ते यावं असं काही सिद्धांत नाहीये। मराठी लोकांनी सुद्धा तिथे गेला पाहिजे, व्यापार उदीम केला पाहिजे आणि मराठी माणूस सुद्धा काही कमी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।